वंदे वंदे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय श्रीराम जय जय श्रीराम हर 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 माननीय देशाचे लोहपुरुष ज्यांनी मोदीजींच्या नेतृत्वामध्ये काश्मीरच्या तिरंगी काश्मीरच्या लाल चौकामध्ये स्वातंत्र्यानंतर तिरंगा झेंडा डौलाने डुलतो आहे असे माननीय अमितभाई शहा या ठिकाणी येता एकदा जोरात टाळ्या वाजून आपण अमितभाईचं स्वागत करू। मी जेव्हा म्हणेल अमित भाई आगे बढ़ो तुम्ही म्हणाचा हम तुम्हारे अमित भाई संघर्ष करो हम तुम्हारे साथ है और जय श्री राम अमित भाई को। बंधूंनो आपले लोकप्रिय उमेदवार माननीय अनूप धोत्रेजी यांच्या कमळ चिन्हावर मतदान करून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं अशी विनंती करण्याकरता माननीय अमित भाई आपल्याकडे आलेले आहेत। बंधूंनो आज बघा या ठिकाणी मोदीजींच्या सरकारमध्ये माननीय संजय भाऊ धोत्रे यांनी आपल्या 4 वेळा खासदार म्हणून या ठिकाणी या अकोला लोकसभेचा केंद्र सरकारच्या योजनेच्या माध्यमातून प्रचंड ताकदीने या अकोला लोकसभेचा विकास केला। आज या ठिकाणी एक कमळाची बटन बघा अत्यंत महत्वाचं मत आपण दिलं। बंधू भगिनींनो बसून जा अमित भाई येतात बसा सर्वांनी बसून जा मधले बसा अरे मधले बसा। माननीय अनूप भाऊ धोत्रे यांनी विकसित भारताच्या संकल्पाला मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपण सर्वांनी अनूप धोत्रेच्या माध्यमातून मोदीजींच्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्याकरता या ठिकाणी आपल्या सर्व लोकांनी 26 तारखेला आपलं मतदान करायचं आहे। मोदीजींनी विकसित भारताचं महायज्ञ हे 26 तारखेला आपल्या मतदानाच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे आणि 26 तारीख ही देशाच्या विकासाकरता देशाचं परिवर्तन करण्याकरता आहे। बंधूंनो या अकोला लोकसभेमध्ये आपण एक कमळाला मत दिलं बंधूंनो आपण बघा 15,74,346 बंधू भगिनींनो आपल्याला या ठिकाणी या लोकसभेमध्ये माननीय मोदीजींच्या सरकारच्या माध्यमातून 15,74,386 लोकांना मोफत रेशन या ठिकाणी अकोला लोकसभेत मिळत आहे। बंधूंनो या ठिकाणी 6,34,118 लोकांना आयुष्यमान भारतचं कार्ड या ठिकाणी मिळत आहे। 2,72,233 शेतकऱ्यांना किसान सन्मान योजना या लोकसभेमध्ये मोदींच्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी गरीब माणसाला मिळत आहे। काँग्रेसनी म्हटलं मोदीजींनी काय केलं 10 वर्षामध्ये मोदीजींनी गरीब कल्याणाकरता 63,343 लोकांना माननीय रणधीर भाऊ सावरकरच्या माध्यमातून माननीय संजय भाऊ धोत्रेच्या माध्यमातून 63,343 लोकांना PM आवाजच्या माध्यमातून घरकुलं मिळाले आणि पुन्हा 45 नवीन घरं या ठिकाणी माननीय मोदीजींच्या सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्याचं काम केलं। या अकोला लोकसभेमध्ये 1,96,121 लोक असे परिवार होते ज्यांच्याकडे शौचालय नव्हतं पण माननीय मोदीजींच्या सरकारमध्ये एक कमळाचं मत या ठिकाणी 1,96,121 लोकांना शौचालयाचं निर्माण घरोघरी झालं। 1,90,892 लोकांना नळ कनेक्शन पोहोचलं। बंधूंनो 1,81,000
दीनदयाल योजनेमध्ये अंत्योदयच्या माध्यमातून लाभार्थ्याला मंजूर झाली. मला या ठिकाणी तुम्हाला विचारायचं आहे, 26 तारखेचं मत हे विकसित भारताकरता आहे, पण 26 तारखेच्या मतामध्ये मला अकोल्याला विचारायचं आहे, या देशामध्ये मोदीजींनी जो जाहीरनामा दिला, जो 14 एप्रिलला जाहीरनामा दिला, त्या जाहीरनाम्यामध्ये या देशामध्ये समान नागरी कायदा लागू झाला पाहिजे की नाही? जर दोन्ही हात वर करून सांगा, या देशामध्ये समान नागरी कायदा लागू झाला पाहिजे की नाही? दोन्ही हात वर करून सांगा. समान नागरी कायदा पाहिजे की नाही? स्त्री पुरुषांना सारखे हक्क पाहिजे की नाही? आमच्या महिलांना भावांना सारखे हक्क पाहिजे की नाही? 26 तारखेचं मतदान, 26 तारखेचं मतदान या देशामध्ये समान नागरी कायदा लागू करण्याकरता आहे. 26 तारखेचं मतदान या देशामध्ये समान नागरिक कायदा लागू करण्याकरता आहे. बंधूंनो, 26 तारखेचं मतदान हे या ठिकाणी आपल्या सर्वांना एक वन नेशन वन इलेक्शन, एक देश एक राष्ट्र निवडणूक, एक देश एक निवडणूक, या देशामध्ये एकाच वेळी निवडणूक झाली पाहिजे. निवडणुकीचा खर्च आपला वाचावा याकरता मतदान आहे. या 26 तारखेचं मत म्हणजे 4 कोटी लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेकरता नवीन घरं देणार आहे. 26 तारखेचं मत म्हणजे मित्रांनो 3 कोटी महिलांना लखपती देवी करणार आहे. माननीय बंधू भगिनींनो, या ठिकाणी देशाचे लोहपुरुष माननीय अमित भाई शहाजी आलेले आहेत.